नसावं काय? बहुधा नसावं किंवा असेल. अहो काय ना, हे लेखक कवी हे फार अतिशयोक्ती करतात हो, त्यामुळे सहसा उंगत नाही. विचारांचा खल करायला आपण कोणी विचारवंत नाही. त्यामुळे प्रेम एकत्रित नातं वगैरे जे काही आहे ते प्रत्यक्ष तपासूनच पाहू. त्यातील म्हणून आपण आमचं उदाहरण घेऊया ना. ऐक ना बच्चा. बच्चा हिने ठेवलेलं माझं नाव. हो शोना. बरोबर शोना, हे मीच ठेवलेलं नाव. अरे तुम्हाला आज काहीतरी सरप्राईज देणार होतास ना. अरे हो, कोण आहे रे ही? मोनालिसा. अरे कसली भारी दिसते ना. तू काढलंय? नाही ग, लिओनार्दोने. तुला माहितीये फारच वेडा आणि हुशार चित्रकार होता तो. तुझ्यापेक्षाही? हो. माझी ना खूप इच्छा आहे तुझ्यासोबत ना इटलीला जायची. लिओनार्दो जिथे वावरला ना तिथे राहायची. मोनालिसाचं चित्र फार जवळून पाहायची. ते तू म्हणत असेल ना की मी तुझं चित्र का काढत नाही, कारण मला तुझं चित्र असं सामान्यांसारखं नाहीच काढायचं. मला माझ्या चित्रातून तुला मोनालिसा सारखं अजरामर करायचंय. ती मोनालिसा पण जलेस झाली पाहिजे. तिलाही प्रश्न पडला पाहिजे की ही कोण? माझ्यापेक्षाही सुंदर मुलगी. चल रे, मी काय मोनालिसा इतकी सुंदर नाहीये. अगं इतकी सुंदर तू नाहीच आहेस ना. अगं तिच्यापेक्षाही जास्त सुंदर आहेस तू. तुझ्याकडे पाहिले ना की असं नेहमी वाटत की आपल्याला रंगरूप देणारा तो जो पुढे असेल ना तो सकाळी प्रसन्न मूडमध्ये उठला असेल आणि मग स्वतःशीच म्हणाले असेल की आज कोणीतरी अप्रतिम स्पेशल व्यक्ती पृथ्वीवर पाठवतो. आणि मग त्याने हातात ब्रश घेतला असेल आणि ती तन्मयतेने तुझं चित्र काढलं असेल आणि मग स्वतःलाच घट्ट मिठी मारून अगदी वाजत गाजत तुला पृथ्वीवर पाठवलं असेल. आणि मग तू कसा आला असशील? मी अगं तुझं चित्र पूर्ण करता करता त्याच्या लक्षात आले की एका चित्रावर अख्खा दिवस घालवला आपण आणि आजचं टार्गेट पूर्ण करायला अजून बरीच चित्र बाकी आहे. मग काय, हिरव ब्रश घाललात पाठव पृथ्वीवर, हिरव ब्रश घाललात पाठव पृथ्वीवर. हे बघ मी असाच आलो असणार. आणि म्हणूनच मला इटलीवर जाऊन तुझं त्याच्यापेक्षाही सुंदर चित्र काढण्याचा वेळेपणा करायचं. येशील माझ्यासोबत? अरे इटलीलाच काय, तू म्हणशील तिथे जाऊ. अख्खा जग फिर, समुद्रातून क्रूजने वर्ल्ड टूर कर. समुद्राच्या मध्यभागी क्रूजच्या कड्यावर फक्त तू आणि हा आपण मस्त टायटॅनिकची पोज द्यायची. आणि तिथे तू माझ्यासाठी आपल्या आवडीचं गाणं म्हणायचं असा. मला आता आयुष्यात फार काही नकोय, फक्त तुझी सोबत हवी. चित्र काढायला घेण्यापूर्वी तुझ्या गहिऱ्या डोळ्यात रोज पाहायचंय मला, त्यात हरवून जायचंय. तुझ्यासोबत सगळं जग फिरायचंय, मस्त डान्स करायचंय, तुझ्या खुशीत निजायचंय. मला ना असा आयुष्याचा उत्सव साजरा करायचा तुझ्यासोबत. हे मला पण ना माझं संपूर्ण आयुष्य तुझ्या नावावर करायचंय. तुझी चित्रांचे एक्झिबिशन पाहिजे. तुला ना फार मोठा चित्रकार झालेला पाहिजे. होशील ना? तू साथ दिलीस ना तर नक्कीच. हा पण अर्ध्या वाटेत हात सोडून निघून गेलीस तर मात्र अवघड आहे. काय हा हात आता कधीच सुटणार. आणि जर तो सुटलाच तर तो तू सोडलेला असेल. मी सोडणं शक्यच नाही. तुम्हाला मिळालेलं आयुष्यातलं सर्वात सुंदर गिफ्ट आहेस. या चित्रात आयुष्यभर वेगवेगळे रंग भरत राहील मी. तू इमोशनल नको रे भाऊ. तू इमोशनल झालास ना की मग रोमॅन्टिक होतोस. मग तुला आपण बस मध्ये, गार्डन मध्ये, कॉफी शॉप मध्ये कसलंच भान नाही. थिएटर मध्ये एक वेळ चालून जात रे. अगे त्यात काय, ते पण काही वेगळं. पुरे झाला चावटपणा. मला नाही आवडत. तुला हजारदा सांगितलंय मला झिडकारत जाऊ नकोस. मलाही नाही आवडत. हे इटली वगैरे सगळं कॅन्सल.
रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून वर्क इन प्रोग्रेस सविनय सादर करीत आहोत लव फॉर एव्हर. लेखक दिग्दर्शक विशाल कदम, संगीत संकेत पाटील, नेपथ्य निलेश जाधव, प्रकाश योजना नितेश पाताडे. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून वर्क इन प्रोग्रेस सविनय सादर करीत आहोत लव फॉर एव्हर. अगं जरा चित्र पूर्ण करत होतो म्हणून उशीर झाला. बरं ऐक ना, मी ना आज का निळ्या डोळ्याच्या मुलीचे चित्र काढले. तुला माहिती बरेच दिवस झाले प्रयत्न करत होतो पण होतच नव्हतं. आज मस्त तंद्री लागणारी. काय चित्र चित्र तुला का माझ्यापेक्षा ती चित्र महत्वाची आहेत का रे? काहीतरी बोलू नकोस ग. हे बघ तुम्हाला चित्रां इतकीच महत्वाची आहेस. चित्रां इतकी म्हणजे चित्रापेक्षा जास्त नाहीच ना. अगं काय विचित्र बोलतेस. तुला माहितीये एक क्षण जरी तू माझ्या नजरेसमोर नसलास तर माझी अवस्था किती वाईट होते ते. तू माझ्यासोबत नाहीयेस ही कल्पना सुद्धा मी नाही सहन करू शकत. बरं बाबा, आय एम सो सॉरी. बस अगं आता नाही उशीर करणार. किती प्रेम करतेस माझ्यावर एक सांगू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. काय झालं, तू बोलत का नाहीयेस? पप्पांनी माझं लग्न ठरवलंय. काय काय म्हणालीस तू? पप्पांनी माझं लग्न ठरवलं. असं कसं ठरवलं? हा, त्यांनी तुला विचारलं नाही? अगं मग तू सांगायचीस ना. तू काहीच का बोलली नाहीस. तू बोलायचीस ना त्यांना. अरे मला सुद्धा सगळं झाल्यावरती समजलंय. त्यांनी परस्पर ठरवून मग मला सांगितलं. आता मग तू सांगायचीस ना त्यांना आपल्याबद्दल. मला तर डायरेक्ट नाही सांगता आलं. पण मी म्हणाले त्यांना मला तो मुलगा पसंत नाही म्हणून. म्हणाले आणखी 10 मुलं शोध. पण तुझ्या डोक्यात लव्ह मॅरेज वगैरे असं काही असेल तर ह्या जन्मात तरी ते शक्य आहे. बघ आता आपण थांबूयात आता. काय अगं वेडीयस का? 3 वर्ष झाली तुझ्यासोबत संसाराची स्वप्न पाहतोय मी. फक्त मंगळसूत्र घातलं नाहीये, नाहीतर संसारच केलाय. हजारो स्वप्न पाहिले, त्या सर्वांचे काय? अरे मला काय नाहीये का ते शक्य नाहीये रे आता. तू असं नको ना म्हणूस. आपण शोधू ना काहीतरी पर्याय. तू लेट उठतेस ना. सकाळची कॉफी मी करेन. एक वेळचं जीवनपट मी करेन. पण मला तुझ्याशीच लग्न करायचंय. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. माझ्या चित्रांचं पहिलं पुस्तकही तुला अर्पण करेन. मग तर झालं. पण तू नाही म्हणू नकोस. तर आपण समजूया बाबांना. आपण थांबतोय. सोल्युशन असेल तर सांग. हे बघ, साधं आणि सिंपल सोल्युशन आहे.
तिला फेसबुक आणि व्हॉट्सअपवरून ब्लॉक करून टाक आणि सांग, अरे ब्लॉक काय केलीच. सोल्युशन द्यायला बोलतो. तुला जर क्लिअर हवी असेल ना तर तसं सांग मला, पण हे असं इरिटेट करून चल आता बसूया तसं म्हणायला लावू नकोस. ए साध्या, मी इतकी भुक्कड नाहीये, कळलं ना. मला एवढंच वाटतं ती तुला डीच करते म्हणून सांगतोय. तिच्याबद्दल काही माहिती नसताना काही बोलत जाऊ नको रे तू. ए भाई, प्रेम मंकी ग्रुपचा ऍडमिन आहे मी, ऍडमिन. त्याच्या 70 जणांना मुलीने हीच कारण सांगून सोडून दिले. मम्मी नाही म्हणते. पप्पांचा विश्वास कसा मोडणार? अरे घरच्याच्या विरोधात कसं जाणार? साला माझी तर हे पण म्हणाली. पप्पा म्हणतात तुझ्या फील्ड मधला असता तर लग्न लावून दिलं असतं, पण आता ते शक्य नाहीये. साला मला आजपर्यंत एक गोष्ट कळली नाही, हिच्या पप्पाला माझ्याशी लग्न करायचं होतं कारण घरात एखादी प्रायव्हेट कंपनी काढायची होती. आपण माझी तशी नाहीये. हो, मला सांग शेवटचं कधी बोललास तिच्याशी? आठवड्यापूर्वी. का थांबवलंस कम्युनिकेशन? थांबवू नको तर काय करू? त्रास व्हायचा तिला, इरिटेट व्हायची ती. आणि साल्या तू काय इतक्या आनंदाने गोट्या खेळतोय का फटाके फोडतोय? बरोबर रे, तुला नाहीच कळणार ना प्रेम. प्रेम म्हणजे त्याग. नाही रे बाबा, प्रेम म्हणजे त्याग नाही, प्रेम म्हणजे वैताग. तू साला हातात रिमोट घेऊन टीव्ही समोर बसलेला माणूस पाहिलाय ज्याला स्वतःलाच माहिती नसतं त्याला नक्की काय पाहायचं. तरी साला हातात रिमोट घेऊन ना फक्त चॅनल बदलत राहते. कुठेतरी कधीतरी काहीतरी त्याला हवं ते पाहायला मिळेल ना या आशेने. साला नात्याच्या बाबतीत या मुली अशाच रिमोट घेऊन बसलेल्या असतात हल्ली. त्यामुळे तुझा चॅनल बदलण्यापूर्वी शेवटचा काय तो फोन कर. तिला सांग फुल अँड फायनल. काय झालं? कन्फर्म. साला कन्फर्म तिने तुला गंडवलं. साला बॅटिंग तिने केली, विकेट मात्र तुझी गेली. मला नाही वाटत ती तशी नाहीये. हो? प्रेमात सुरुवातीला असंच वाटतं. साला जशी डोळ्यावर झापडं उडून जातात ना तसं सगळं स्पष्ट दिसायला लागतं. हे लेखक बेखक पण झक मारतील अशा स्क्रिप्ट लिहितात या मुली. आणि अभिनय त्या बाबतीत न बोललेलं बरं. मग तिचा फोन आलाय. मी म्हणालो होतो ना ती तशी नाहीये म्हणून. हॅलो, तुला 1000दा सांगितलंय मला फोन करू नको. मला फार त्रास होतो या सगळ्याचा. तू रागवू नकोस. मी काय म्हणतो, तू बोल ना पप्पाशी. अगं कदाचित पुढच्याच पावलावर यश असेल. अरे त्याचा काहीच फायदा होणार नाहीये आता. तू काय ज्योतिष आहेस का? अगं तू बोल तरी त्यांच्याशी. अरे मी बोललीये त्यांच्याशी, फक्त तुला नाही सांगितलं. काय म्हणाले? ते म्हणाले कागदावर चित्र काढून घाण करणारा नको. तुझ्या फील्ड मधला असता तर एखाद्या वेळेस विचार केला. ठीक आहे, तू सांगितलंच ना तर मग मी बोलतो त्यांच्याशी. अरे पण आता त्यांना त्रास देण्यात काहीच अर्थ नाहीये. आणि मला त्रास होतो त्याचं काय? त्यापेक्षा कितीतरी जास्त त्रास मला होतोय. मी नाही विसरू शकत आहे तुला. हो, माझ्या कपाळावर लिहिलंय का ग मी मूर्ख आहे म्हणून? ठेवायचं नाही आपल्याला. तू फसवतेस मला आणि स्वतःलाही. अरे असं कसं बोलतोस तू? तू हे असं काही करशील असं वाटलं नव्हतं ग. हे बघ तू माझं. तूच म्हणायचीस ना मी कुणावरही विश्वास ठेवतो. आता तर माझी खरंच खात्री पटलीये, मी तुझ्यासारख्या कुणावरही विश्वास ठेवतो. तुझं काहीतरी का वागलीस अशी? का वागलीस? मला उत्तर हवंय. हॅलो हॅलो, झालं समाधान? तू साला चुती आहे. तुला महाभूमिका ती खरंच कशी नाहीये. तुला माहिती 3 वर्ष झाली ओळखतोय मी तिला. अरे ते आयुष्यभर सोबत राहिलेली माणसं पुढच्या क्षणी कशी वागतील हे सांगता येत नाही. क्षणात अनोळखी होतात. म्हणे 3 वर्ष झाली ओळखतोय मी तिला. तिचा मेसेज आलाय. हा साला आणखी एक इमोशनल चुत्या वाच. वाटतं का मी तुला फसवलं? इतकी शीप वाटते का रे मी तुला? खरं तर तुझ्या एवढं प्रेम मी कधीच कोणावर केलं नाही आणि करूही शकणार नाही. मी हिम्मत करणार होते, सांगणार होते की मला तुझ्याशीच लग्न करायचे. पण आता सगळं संपलंय. माझ्या बाबतीत असा विचार करत असेल असं वाटलं सुद्धा नव्हतं रे मला. खरं तर मीच नशिबी
आता या क्षणी संपते कायमच. तू माझ्याशी कसाही वागला असलास ना तरी मी मात्र आयुष्यभर फक्त तुझ्यावरच प्रेम करत राहीन. काळजी घे. तुला म्हणालो होतो ना की तशी नाहीये म्हणून. साले तुझ्यामुळे किती घाणेरडा आरोप केला मी तिच्यावर. मला तिला सॉरी म्हणायलाच हवं. अरे हेच तर गंमत असतं ना या मुलींची. चला सोडताना इतकी काळजी दाखवतात की आपल्याला गिल्ट येतो. नाही मला एक सांग ना, इतकी काळजी असताना मग सोडतात कशाला? अरे ती काही सांगा चला तुझ्यामुळे माझ्यामुळे, आता माझ्यामुळे. अरे हेच तर कधीपासून सांगतोय मी तुला. चला हे असंच असतं या मुलींचं. लग्नाच्या आजच्या दिवसापर्यंत म्हणतील मला तुझ्याशीच लग्न करायचंय, तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत, मी प्रयत्न करते आणि घंटा तसं काही करत नसतात. चला आपल्याला नाही म्हणून हिच्या आयुष्याची कशी वाट लागली, कशी माती झाली हे सगळं सांगून इतकं इमोशनल करतात की आपलं दुःख राहतं बाजूला, आपण यांचीच काळजी करतात. हा आणि सगळं विसरून नव्याने आयुष्य जगायला सुरुवात केली ना की मग येतात हे ऐक ना आपण जाऊया ना रे पळून. मग ती सगळी तयारी केली की मग येतात आय एम सो सॉरी पण घरच्याच्या विरोधात नाही जाता येणार रे. तू सांग ना मी काय करू? अरे झक मार पण आयुष्यात कधी माझ्या समोर येऊ नकोस. मला हे सांगायचं असतं रे तिला पण नाही सांगते. पाणी जीव घेतो ना रे. त्याला भरले डोळे बघितले की आपली हिंमत जाते. आपण झाले जीवते इमोशनल. हे आणि आमचा फेवरेट गेम आहे इतरांच्या इमोशनशी खेळणं. चला हा गेम ऑलिम्पिक मध्ये घेतला ना दरवर्षी गोल्ड मेडल आणतील या. म्हणे आयुष्यभर प्रेम करत राहील असं काही नसतं रे. मला ब्रेकअपला आठवडा होते, तू जगलायस का मेलायस याच्याशी काही गेलं तरी नसते. हे बघ आपलं माकड झालंय किंवा तुझं तरी माकड नको होऊ देऊस. मी तुझं काही ऐकणार नाहीये. ती तशी नाहीये. मी तिला मेसेज करतोय. अरे काय फालतूगिरी करतोय? सोड आता तिचा विषय. अरे साले खेळवते तुझा ती. मी रागात खूप काय बोललो तुला पण तुझी शपथ माझ्या मनात खरंच तसं काही नाहीये. मलाच काही या जगात कुणालाच कधीच फसवू शकत नाही. तुझ्या इतकी निखळ मुलगी मी आजपर्यंत पाहिली नाही आणि म्हणूनच मला तो उपयोग दिसला. तू भरभरून दिलंस मला. खरं तर तुझ्या एवढं प्रेम माझ्यावर कधीच कोणीच करू शकत नाही. कदाचित आपला प्रवास एवढाच लिहिलेला असेल. मजेत राहा. मला तुझी नेहमी आठवण येत आहे. आणि कधी असं वाटलंच ना तर माझ्या मनाचा दरवाजा तुझ्यासाठी नेहमी खुले असतील. मी वाटतोय तो प्रेम मंगी याचा काही फायदा होणार नाहीये. तुला खरंच यातून बाहेर पडायचं असेल तर चल माझ्या सोबत. कुठे बसूया.
तणाव धक्के खात खात प्रेमभंगाच्या वादळात उद्ध्वस्त झाले. दोघेही किनाऱ्याला लागलो, पण वेगवेगळे. किती सहज संपलं नाही सगळं. पण खरंच सगळं संपलं असेल का ते आज कळेलच म्हणा. आज जवळजवळ 5 वर्षानंतर भेटतोय आम्ही. हॅलो, हा मी पोहोचलो. नाही येईल. हो म्हणजे येईल. मी घरी आल्यावर तुला सगळं सांगतो. अगं माझ्यापेक्षा जास्त काही तुलाच झालीये, मग तूच यायचंस ना. अगं हो बाई, घरी आल्यावर तुला सगळं सांगतो. ठीक आहे, ओके, चल बाय. तू कधी येलीस? अरे आत्ताच. 5 वर्षांच्या गिरानंतर फायनली आज आपण भेटतोय, तेही आपल्या नेहमीच्याच गार्डन मध्ये. हो रे, क्षणात सगळ्या आठवणी डोळ्यासमोरून गेल्या. किती सुंदर होते ना रे ते दिवस. तू आजही त्या दिवसांनी इतकीच सुंदर दिसतेस. कदाचित त्याहीपेक्षा जास्त माझी नजर लागणार असतो. चल रे, ती काय इतकीही सुंदर नाहीये. इतकी सुंदर नाहीच असतो, खूप सुंदर. हे पण तूही अगदी तसाच दिसतोयस, पूर्वीसारखा. वय वाढतं की नाही रे तुझं? आयुष्यात सगळं सुंदर चालू असेल तर फक्त दिवस सरतात, वय नाही वाढत. म्हणजे सगळं छान चालू आहे. हो, तू गेलीस आणि नशीबच उघडलं बघ माझं. मारायची सवय गेली नाही वाटतं अजून. बायको वैतागत असेल ना घरी? नाही ग, मीच वैतागतो. का रे, त्रास देते? नाही, तिच्या टॉन्ट मारण्यासारखं अजून तरी काही सापडलं नाही ना मला, म्हणून. काय करते रे ती? कलाकार आहे. कलाकार म्हणजे काय करते? सिंगिंग, ऍक्टिंग, डान्सिंग का तुलाच नाचवते? घर सांभाळते, हाऊसवाईफ. माझ्यासारख्या विक्षिप्त कलाकाराला सांभाळणं सोपी गोष्ट नाहीये ना. हा, पण ती कला तिला फार उत्तम अवगत झाली, म्हणून म्हणालो फार मोठी कलाकार आहे. आणि तसंही एका कलाकाराची बायको होणं उन्हाळ्या गबाळाचं काम नाहीये ना. फार नशिबाने. नाही, फार माहित नाही, पण तुझ्यापेक्षा तर नक्कीच. असतं बाबा आता एखाद्याचं नशीब वाईट, काय करणार त्याला? सगळेच थोडी ना तुझ्यासारखे नशीबवान असतात. तुझी ऍडव्हर्टायझिंग एजन्सी कशी चालू आहे? मस्त. आपले आपणच मालक, त्यामुळे मनासारखं काम करता येतं. आणि हो, संडेला ड्रॉइंगचे क्लासेसही घेतो. काय रे, ऍडव्हर्टायझिंग मधून पुरेसे पैसे नाही मिळत? तेच आवडत नाही मला तुझं. प्रत्येक गोष्ट पैशासोबतच कशी जोडतेस का तू? अगं, आवड नावाची गोष्ट असते, त्यासाठी करतो मी हे सगळं. सॉरी, अरे मला वाटलं. काय वाटलं? हा चित्र काढतो, याच्याकडे कुठून येणार पैसा आहे ना? हीच काहीतरी बडबडू नकोस. आयुष्यभर पोटाची भूक भागवण्यासाठी तुम्ही लोक पळत राहता, पण मनाची भूक असे जाणवतच नाही का तुम्हाला? मन उपाशीच राहील हेच कळत नाही तुम्हा लोकांना. आणि बघ, मला तसं जगायला नाही हवं. माहितीये मला, आपण काय पहिल्यांदा नाही भेटत आहोत. आणि प्लीज, तुला माहितीये मला माझ्यावर कोणी चिडलेलं नाही आवडत. बरं, सॉरी. बस, काय करणार ना. आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो त्यांच्यावरच रागावतो असं म्हणतात, म्हणून जरा हे जे काही शब्दांशी खेळतोस ना तू, माणसांशी खेळण्यापेक्षा शब्दांशी खेळलेलं कधीही चांगलं नाही का? तुझ्या पेंटिंग खूप सुंदर असतात. त्या निळ्या डोळ्याच्या मुलीचं चित्र पाहिलं मी फेसबुकवर. अप्रतिम होतं. थँक्यू. तुझी मजा आहे, सतत जगाच्या सफरीवर असतेस तू. हो रे, अरे नवरा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला, मग
मग काय, सतत अमेरिका, जपान, युरोप चालूच असतं. मीही जाऊन येते बऱ्याचदा. फार प्रेम करत असेल नाही तुझ्यावर? हो, पण तुझ्या इतकं नाही. हल्ली शॉपिंगच्या पिशव्या मलाच उचलाव्या लागतात. जेवणाचा पहिला घास तू स्वतःच खातो. मला नाही बरोबर. तू जे लाड करायचंस ना ते खूप मिस करते मी. किती जपायचंच मला. तरीही नाकारलंस, निघून गेलीस आयुष्यातून. नाकारलं नाहीये. त्यावेळी काही गोष्टी नाही शक्य झाल्या मला. अगं मस्करी करत होतो. सोड तो विषय. मला सांगतो, इटलीला गेलेलीस? हो, का रे? आपलं ठरलं होतं ना जायचं म्हणून. तुला आठवतं मी तुला म्हणालो होतो लिओनार्दोची चित्र तिथे जाऊन पाहायचे, तू जिथे वावरला तिथे राहायचंय, मोनालिसाचं चित्र फार जवळून पाहायचंय, तसं तुझं एखादं चित्र काढायचंय. आठवतं? आठवलं. किती वेडे होतो ना रे आपण. कसलीही स्वप्न पाहायचो. कसलंही स्वप्न नव्हतं ते. अरे कसलंही म्हणजे किती वेळ असं म्हणायचं. बरं सॉरी. हे पण नेक्स्ट टाइम जाय ना तेव्हा नक्की जाऊन येईन तिथे. आणि तुझ्यासाठी ना एखादं पेंटिंग पण घेऊन येईन. नाही, त्याची गरज नाहीये. मी आणि माझी बायको आम्ही दोघेही जाऊन आलो तिथे. तुझ्यासोबत स्वप्न पाहिलं होतं तेव्हाच पैसे साठवायला सुरुवात केली. हा, फक्त पूर्ण ते बायको सोबत केलं एवढंच. एक कसा होता एक्सपिरियन्स? फारसा ग्रेट नव्हता. का रे? कारण तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तिथे जाणं हे माझं स्वप्न नव्हतंच, तर तुझ्यासोबत तिथे जाणं हे माझं स्वप्न. मी आपला विनाकारण नेहमी सारखाच इमोशनल होतो. मला सांग, मग सिनेमे किती पाहिलेस नवऱ्यासोबत? नाही आठवत. किंवा असं समज की पाहिलेच नाही. आणि तू? मी जातो महिन्यातून एकदा तरी. आपल्या नेहमीच्याच थिएटरला जातो. ते तुला ती गजरेवाली माहितीये? ती अजूनही तिथेच असते. दरवेळेस गजरा घेताना माझ्या डोळ्यात पाहत असते. मी आपला उगाच नजर जुळत असतो तिच्यापासून. जरा सुद्धा बदलला नाहीये. मला कधी बदलायचंच नव्हतं, म्हणून तर आयुष्यात तू उभी होतीस. आयुष्यात आपल्याला हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी नाही झाल्या. हे तू मला सांगायचं तसं करतोस का रे? म्हणजे सकाळी उठून बायकोसोबत डान्स वगैरे? नेहमी नाही जमत. काय फॅन्टसी आणि वास्तव या दोन्ही फार वेगळ्या गोष्टी आहेत. ते लग्न झाल्यानंतर कळालं मला. आपण तरी जमेल तेव्हा झेपेल तितका वेडेपणा करण्याचा प्रयत्न करतो. तुला माहितीये, सकाळची पहिली कॉफी गेले कित्येक वर्ष मी स्वतः करतोय तिच्यासाठी. किती छान वाटतं ना रे, कुणी अशी स्पेशल ट्रीटमेंट देत असेल. हे सगळं तुझ्याही नशिबी आलं असतं. मला तुला खूप भरभरून द्यायचं होतं. काही जणांची उंजळच फाटकी असते, त्यांची घेण्याची लायकी नसते. माझंही अगदी तसंच काहीच झाल्याचं समज. हे बघ, हे असं करतेस. मला तुला खूप रागवायचं असतं, पण तू स्वतःलाच इतकी कमी लेखतेस ना की मग मलाच तुझी बाजू घेऊन बोलावं लागतं. तुला परवानगीची काहीच गरज नाहीये. तुला खरंच वाटतंय का रे मी तुला फसवलं? त्यावेळी काही गोष्टी नाही शक्य झाल्या मला. आपल्या प्रेमाचा त्याग करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता रे माझ्याकडे. मुलींच्या आयुष्याला फार चौकटी असतात. त्यांना एकाच वेळी अनेक गोष्टींशी लढावं लागतं.
माझ्यावर खूप प्रेम करायचीस किंवा अजूनही सतत माझ्यासाठीच प्रार्थना करत असशील हे मला ठाऊक आहे. शेवटी प्रेमात दोघांनी एकत्र राहणं महत्वाचं नसतं, तर ते दोघे कुठेही असो त्यांच्यात निरंतर प्रेम टिकून राहणं महत्वाचं असतं. अजूनही तसाच छान बोलतोस. हा क्षण संपूच नाही असं वाटतं. फक्त तुला एकत्र राहावंसं वाटतं. अभी न जाओ छोड़ कर के दिल अभी भरा. हॅलो, नाही बाहेर आहे. थोडा उशीर झाला तर नाही चालणार. हे बघा, चिडू नका. मी हॅलो. कोणाचा फोन होता? आमचे मालक. मला निघायला हवं. ते मीटिंग संपून घरी येत आहेत. उगीच मी घरात नसली तर वाद नको व्हायला. तू भांडतो तुझ्याशी? नाही रे, सगळ्यांच्या संसारात जसं भांडायला लागतं तसं आमचंही होतं. हा, पण कधी त्रास नाही देत. मग थांब ना जरा. थांबले असते रे, पण त्याला सांगून नाही आले. उगीच आपल्यामुळे आमच्यात वाद नको. म्हणजे मग नाही, म्हणजे तसा संशय नाहीये रे तो, पण शेवटी पुरुषच. आज तुला भेटावंसं वाटत होतं म्हणून जरी मी बोलावलं असलं ना, तरी यापुढे भेटायचं टाळूयात आपण. तसं या भेटीनंतर पुढील काही महिने मला स्वतःला सावरणं खूप कठीण झालं. आणि आता सुद्धा हातान नकोसा वाटतोय. बरं चल, मी येते. बरं 2 मिनिटं थांबशील? पण मला उशीर होतो. अगं 2 मिनिटं फक्त. तुझ्यासाठी काहीतरी आणलं होतं ना. मोनालिसा. बघ तरी. तुला म्हणालो होतो ना, लिओनार्दोने ज्या जागेवर मोनालिसाचं चित्र काढलं ते मला तुझं एखादं चित्र काढायचं. ते इटलीला गेलो होतो तेव्हा काय. यात मी 5 वर्षांपूर्वी दिसायचे. अगदी तशीच दिसते. कसं काढलंस रे इतकं हुबेहूब चित्र? मी डोळ्यासमोर नसताना सुद्धा. तू फक्त नजरेसमोर नव्हतीस, पण आठवणीत तर होतीस. तू दूर गेल्यानंतर उघड्या डोळ्यांना जरी दिसत नसलीस तरी बंद पापड्या अडवून तुलाच पाहायचं. मला तुला एक मिठी मारायची. नाही नको. मला परत त्यातून बाहेर पडवंसं नाही वाटत. तुला आठवतंय का, तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपायचीस तेव्हा मी तुला ओरडायचो. माझ्या शर्टांचे खांदे तुझ्या केसांच्या तेलाने खराब होतात. तुझ्या डोक्याच्या तेलाने खराब झालेले माझे ते शर्ट मी अजूनही जपून ठेवले. अजूनही त्यांना तुझ्या केसाच्या तेलाचा वास येतो. तुझ्याकडे आहे का ग माझं असं काही? मनाच्या अडगळीच्या खोलीत काही आठवणी तशाच जपून ठेवलेल्या. पण माझ्या संसारात इतके रमले. त्या अडगळीच्या खोलीची चावी हरवली आहे रे माझ्याकडून. बरं, मला निघायला हवं. हे तुला घेऊन जर आणलंय? ते मी नाही घेऊन जाऊ शकत. नवऱ्याला काही सांगू. सांग. तुझा एक भूतकाळ होता ब्लॅक अँड व्हाईट. आता हळूहळू तो कलरफुल होते म्हणून. ते मी नाही सांगू शकत त्याला. का? नाही, मी तर माझ्या बायकोला सगळं सांगितलं. म्हणजे तिला आपल्याबद्दल सगळं माहिती आहे. फार समजूतदार आहे ती, अगदी मला हवी तशी.
हवी तशी बायको मिळाली याचा आनंदच आहे. हवी ती मिळाली असती तर आयुष्य कदाचित आणखी सुंदर झालं असतं. येऊ का गाडीपर्यंत सोडत? नाही नको. तसे निघून जात असताना मागे वळून तुझ्या डोळ्यात पाहिलं ना, आयुष्यातून खूप सुंदर गोष्ट निसटून गेल्यासारखं वाटतंय. किती रे साधायच. कधी कधी ना फार त्रास होतो याचा. पण मग अजूनही तू माझ्यावर पूर्वी इतकंच प्रेम करतोस हे पाहून बरं वाटतं. ए, माझं तुझ्यावर प्रेम नव्हतं असं नाहीये रे. प्रेम होतं, खूप होतं. पण एक प्रेयसी बायको म्हणून तुम्हाला आनंदात ठेवू शकला असतास का याबाबत प्रश्नचिन्हच होतं माझ्या मनात. त्यात तू असा भावंड फॅन्टसी मध्ये रमणारा. अशी माणसं व्यवहार आणि आर्थिक प्रगतीच्या बाबतीत नेहमीच अपयशी ठरतात हे पाहिलंय मी. प्रेयसीला प्रेम हवं असतं पण बायकोला मात्र सिक्युरिटी. तिला आयुष्यात कसलीच फरफट सहन करावी लागू नये ही एकच इच्छा असते रे माझ्यासारख्या सर्वसामान्य बाईची. तुझ्या मनातल्या माझ्या त्या प्रेमळ प्रतिमेला तडा जाऊ द्यायचा नव्हता मला. म्हणूनच बराच काळ मनात नसतानाही तुझ्या भावनांशी खेळत राहील. त्याबद्दल सॉरी. पण खरं सांगायचं तर आता अशी कुठची सण नाही पोचत नाही. हा पण तुझं मला ते मी फार स्पेशल असल्यासारखं ट्रीट करणं खूप मिस करते. काळजी. आजही खोटच वागलीस. तू स्वतःहून लग्नाला नकार दिलेलास, माझ्या भावनांशी खेळलेलीस. हे मला ठाऊक नव्हतं असं नाहीये का? सगळं माहिती होतं. एखाद्या सुंदर चित्रावर डाग पडावा मग ते पाहण्याची इच्छाच मरावी. मग ते आपण कायमचं अडगळीत फेकून द्यावं. असंच केलं मी तुझ्या माझ्या नात्याची. वाटलं तुला विचारावं की का वागलीस तू अशी, पण म्हटलं नको. भांडलो की तू सुटशील आणि मला तेच नको. मग मीही ठरवलं आपणही तुझ्यासारखंच वागायचं. छान छान खोटं खोटं. तू अजून माझ्यासाठी किती स्पेशल आहेस हे तुला दाखवत राहायचं. म्हणजे तुला सतत मला फसवल्याचा गेम खेळत राहील. तुझं प्रेम खरं होतं की खोटं मला नाही माहिती. पण तुझ्या खुशीतली ती मिठीनंतरचे ते गरम श्वास, केसातून फिरवलेला हात, त्यातली उत्कटता, समर्पण, सगळंच खोटं कसं असू शकतं. पण शेवट तो मात्र खोटा होता हे ठाऊक. तुझ्यासोबतचे सगळे सुंदर क्षण आयुष्यभर जपून ठेवायचे होते. पण तू गेल्यावर मी मात्र बराच काळ शेवटच कुरवळत राहिले. पण आता तुझ्याबद्दल मनात राग द्वेष काहीच नाहीये. पण प्रेमही कणभरही नाही. तुम्ही कितीही अट्टहास केला तरी आयुष्य तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टीपेक्षाही योग्य अशीच गोष्ट देत राहते याची आपल्या नात्याकडे पाहून खात्री पडली. आज मी फार आनंदी आहे. नाही, तू
माझ्या आयुष्यात नाहीयेस म्हणून नव्हे, तर जी प्राणपणाला लावेल पण कधीच माझी साथ सोडणार नाही, माझा विश्वास मोडणार नाही अशी बायको माझ्याकडे हो. मी निघालोच होतो. अगं हा आत्ताच गेली. वेडीयेस का? तिला घरी कसं आणणार? मी तुला घरी आल्यावर सगळं सांगतो. अगं गेली ती, नाही आली ती. मी तुला नंतर फोन करतो. चल बाय. तू परत मला ते पोर्ट्रेट हवं. द्यायला काही हरकत नाहीये, पण मग नवऱ्याला काय सांगणार? सांगेन त्याला. माझा एक भूतकाळ होता ब्लॅक अँड व्हाईट. आता हळूहळू तो कलरफुल होतो. देतोयस ना? अरे हो. सांगायचं होतं, या जन्मात नाही शक्य झालं, पण पुढच्या जन्मात नवरा म्हणून मला तूच हवंय. तसं असेल तर मी आत्ताच या क्षणी मारायला तयार आहे. मूर्ख आहेस काय रे? उगीच काय ते बडबडू नको. तुला शपथ आहे माझी. मलाही पुढच्या जन्मी बायको म्हणून तूच हवी. अभी न जाओ छोड़ कर कि दिल अभी भरा नहीं, अभी भरा नहीं। अभी अभी तो आई हूँ, अभी अभी तो आई हो बहार